बरं झालं का आता सगळं वाढून? करायची का सुरुवात? चल. हे काय आता अमृता कुठे गेली तेवढ्यात? बापरे. हे म्हणून. अरे चा, हे काय तुमची जेवण झालीच नाहीत वाटतं अजून? नाही, सुरुवात करतोच आहोत. तुम्हाला काय हवंय का? अजिबात नको. आता 4 ठाव जेवण झालंय. आता काही नको. मी आपलं असं माईसाहेब, मी वाढू का तुम्हाला सगळ्यांना? नको नको, आम्ही घेऊ आमचं आम्ही. बर बर ठीक आहे. तुमचं चालू दे. हा, सावकाश होऊ द्या. मी बसतो इथेच गप्पा मारत. हा, नुसत्या. हा. अरे वा. अगो बाई, हे का? आणि आता आपण ज्या घरी भाज्या आणत नाही त्याच भाज्या मी घेऊन आले. एकंदरीत भाज्या घेताना माझी फजितीच झाली, पण माईंनी मला खूप छान समजावलं. मला खूप इन्स्पिरेशन मिळालं त्यातून. म्हणून मी माई डिसाईड केलं की मी ज्या भाज्या आणल्यात त्या मी वाया नाही घालवणार. मी त्याच भाज्या वापरून या 2 रेसिपीज ट्राय केल्यात. जर तुमची परवानगी असेल तर मी सगळ्यांना ट्राय करायला देऊ का? आणि मी आता थोडंच केलंय. जर आवडल्या तर मी सगळ्यांसाठी उद्या करेन. अरे वा, मी सांगितलेला मंत्र लगेच तू अंगीकारलास. कौतुक वाटतं मला तुझं. वाढ आता सगळ्यांना. मला अगदी थोडंसंच चवीपुरतं. हा. भाग्यश्री, आधी तुम्ही खाऊन बघा. अगदी थोडं. हा, बस. रंग तर अगदी छान दिसताय तो. हिरवा, पिवळा, लाल. वा. आता खाऊन बघते. वाह, आज डिनर खूप छान होता. खरं सांगतो, बऱ्याच दिवसांनी मी पोटभर जेवलोय. माझी मिंटू आणि माझा होणारा जावई दोघे माझ्या समोर बसले होते. मन आधीच भरलं होतं. ऍक्च्युली डॅड, मी पण खूप हॅपी आहे आज. अर्जुन, तुला एक सांगू प्रामाणिकपणे? बोला ना. ज्या क्षणी तुला मी ठाण्यात बघितलं ना, त्या क्षणी माझा छातीचा ठोका चुकला होता. म्हणजे बरेच विचार येऊन गेले मनात माझ्या. पण नाही, हे गोव्यात आलो, साक्षात मिंटू स्वागताला तयार. अरे माझ्यासाठी रूम पण बुक केलेली. खुश आहे मी. गॉड, थँक्यू अक्की. मी तुझं ऐकलं म्हणून वाचले आज. हे चला तर छान पैकी ना आपण आईस्क्रीम मागूया. मिंटू, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलव. अर्जुन, तू तुझ्या मित्रांना बोलव. मला एक अनाउन्समेंट करायचे. आईस्क्रीम खाता खाता छान गोड बातमी सगळ्यांना द्यायची. ऍक्च्युली डॅड, माझे फ्रेंड्स गेले. हा, ऍक्च्युली तुम्ही येणार ते कळल्यावर त्यांना असं वाटलं आपल्याला प्रायव्हसी हवी असेल, सो ते निघून गेले. आणि कियाराच्या मैत्रिणी तर तुम्हाला माहितीच आहे, इथे हॉटेलमध्ये बनल्या. त्यांचा हॉलिडे संपला तर त्या पण गेल्या. ओके, काही हरकत नाही. मी तुम्हालाच सांगतो, उद्या ब्रेकफास्टच्या टेबलवर मी तुमची रिंग सेरेमनी करायचं ठरवलंय. चटमंगनी पडब्या. अरे उडवून देऊ तुमच्या लग्नाचा बार.
बरं केलंस. लाल पिवळ्या मिरच्या खायला घालून कौतुक मिळवतेस होय. हा? उद्या चेहराच लाल पिवळा होणार आहे तुझा नकटे. बघच. तुम्ही पण घ्या सगळ्यांनी खायला. अमृता, अगं किती छान झालाय. खरंच अमृता, खूप भारी, मस्त. माई खरंच छान लागतंय. अमृता, काकांना विचार. हो, ऍक्च्युली मला वाटलं काकांचं जेवण झालं असेल. देते. हो, म्हणजे काय आता माझं झालंय, पण आता सगळे आग्रह करतात तर द्या आपलं थोडं. द्या, द्या. दे थोडं. ते कोशिंबीर पण दे. ते पण वाढ. मिरच्यांची कोशिंबीर दे त्यांना थोडी. काही म्हणलं ना. वा, छान, फारच छान झालं हो. अमृता, आता एकदा यांना राजूच्या गाडीवरचं चायनीज आणून फिरवलं पाहिजे नाही. नाही म्हणजे हे चायनीज म्हणजे तसं नाही. काय आहे, मी सांगतो कसं आहे ते. काय, मी फिरस्त माणूस आहे. अनेक गावं फिरत असतो. बऱ्याच माणसांमध्ये वावरत असतो. 18 पगड चवी यायला लागतात मला. काय करणार. आणि माझं आपलं असं आहे, जैसा देश वैसा भेस. Thank you so much, Dad. What a pleasant surprise. मिंटू खुश आहेस ना? हो डॅड. मग जावई बापू, चला आपण खाली बार लाऊंज मध्ये जाऊ. बाळा, तू आता झोप आणि उद्या सकाळी तयार होऊन लवकरात लवकर ब्रेकफास्टच्या टेबलवर ये. गुड नाईट बेटा. गुड नाईट. चला जावई बापू. Kiara, I love you. चला जावई बापू. Bye. अमृता, वा वा वा, माईंना आवडलंय. वा, छान छान. माई, आपण जायचंय ना घाऱ्यांकडे. घारे? कोण? म्हणजे ते शर्मिष्ठासाठी आलं होतं ते? ज्यांनी शर्मिष्ठाला आधी होकार दिला आणि लगेच नकार दिला तेच. अगं, पण तो आता विषय आपण बाजूला सारला ना, मग कशाला त्याची खपली काढायची? तू बाजूला सारलास, मला नाही ना तसं करता येणार. माझी मुलगी आहे ती. म्हणजे मी गेले होते खरं त्यांच्याकडे, पण ते नव्हते घरी. 10 दिवसांसाठी तिरुपतीला गेले होते, पण आता झाले 10 दिवस. नाही, बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण मला असं वाटतंय की ज्यांनी आपला शब्द फिरवला त्यांच्याकडे आपण शर्मिष्ठाला कशासाठी परत पाठवायचंय? त्यांनी आता कितीही हो म्हणलं तरी. नाही का माई? पण मला वसुधाचा मुद्दा पटलाय. माझं मत जरा वेगळं आहे. त्यांनी घाडगेंच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना.
नाही, नकारच दिला असं त्यांनी तर काहीच वाटलं नसतं. पण आधी होकार दिला आणि मग त्यांनी आपल्याला नकार दिला. ह्या गोष्टीचा मलाही थोडा रागच झाला. मलाही पटलेलं नाही. आणि नकार सुद्धा फोनवरून कळवला त्यांनी आपल्याला. स्वतः येऊन भेटायला हवं होतं, आपल्याशी बोलायला हवं होतं त्यांनी. माझ्या मनाला या गोष्टीची हुरहुर लागली. आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. चला आधी जेवून घ्या सगळ्यांनी, मग बघू आपण. शर्मिष्ठा जेव. काहीतरी भानगड दिसतीये नक्कीच. अक्षय इतक्या वेळा फोन केला पण बरोबर याच वेळेला त्याला उचलायचं नाही. आणि मी नाही सॉल्व्ह करणार आता प्रॉब्लेम्स याच्या पुढे. आता मी सगळं त्याच्यावर ढकलून देणार. दरवेळेस मी सॉल्व्ह करते ना म्हणून तो फॉर ग्रँटेड धरतोय मला. येऊ दे त्याला. दाखव आला. कुठे होतास रे? इतक्या वेळा फोन केला तुला, एकदा तू कॉल बॅक नाही करू शकत? बघत नाहीस का तू मिस्ड कॉल? एक मिनिट, फोन आलाय. हॅलो, हा बोलतोय. कधी? आज लगेच? हा सॉरी, ऍक्च्युली मी दुपारी जरा कामात बिझी होतो त्यामुळे. पण जाणं आवश्यक आहे का? दुसरं कोणी जाऊ शकत नाहीये? ओके ओके हो. मला ऑफिसच्या कामासाठी अर्जंट बँगलोरला निघावं लागणार आहे आजच. मी वेडी आहे ना? हा, तुला मी वेडी वाटते ऑफिसच्या कामासाठी? हे बघ अक्षय, थोड्याच वेळापूर्वी ना मला कियाराचा फोन येऊन गेला आणि तिने सांगितले की तुम्ही दोघं गोव्याला जाणार आहे. तुम्ही खोटं कसं बोलू शकता रे? तू इतका सेल्फिश आहेस अक्षय. कियारा तिचे प्रॉब्लेम्स असतील राईट, म्हणून तू माझ्याशी खोटं बोलून चाललायस. तुला पण दरवेळेस तिचे प्रॉब्लेम्स कसे दिसतात रे? माझे प्रॉब्लेम्स नाही आहेत का? जरा शांतपणे सांगशील का काय प्रॉब्लेम झालाय? का तू चिडचिड करते? जरा सांग बरं तेच मला. सांगायचं. मसा काय झालं? उद्या माई आणि वसुधा काकू शर्मिष्ठाच्या सासरी जाणार आहे. तुम्ही होकाराचा नकार कसा केला हे विचारायला. आणि तुला वाटतं माईंना बघून ते खोटं बोलतील? ते नक्की माझं नाव घेणार अक्षय, आणि माझंच नाव घेणार, कारण मीच गेले होते ना. त्यावेळेस मलाच हाऊस आहे. पण एक मिनिट, आपण दोघांनी मिळून ते लग्न मोडलेलं, त्यामुळे मी एकटी ते कॉन्सिक्वेन्सेस फेस करणार नाहीये. अगं हो, पण माझा पण प्रॉब्लेम खरा आहे यार. एका मागून एक प्रॉब्लेम चालले. तुला ते तिच्या बरोबरच जायचंय ना, पण मी नाही जाऊ देणार. अगं तसं नाहीये, मला खरंच ऑफिसच्या कामासाठी जायचंय. तुझ्या समोर फोन आलाय ना हा. मला कुठे माहिती ऑफिस मधून आला की? मला समजून सांगायचं नाहीये काही. तुम्ही ना बायका अशाच असता यार. चल. हो हो, तू खूप सॉर्टेड आहेस ना अक्षय. एक मिनिट, मी नाही तुला जाऊ दे. मला जायचंय, तू प्लीज शांतपणा करू नकोस जास्त प्लीज. ऑफिसचं काम आहे. प्लीज प्लीज बिहेव. तुला समजत नाही का रे मला? अमृता का मला सिरियसली प्लीज यार, सिरियसली यार जायचंय मला. मध्ये पडू नकोस बरं. खोटं बोलून चाललायस ना तू? खरं बोलतोय आणि मला खरं सिद्ध करायची गरज नाही अजिबात. नाही जाऊ दे. मला जायचंय खरे. नाही जाऊ देणार. अगं ती बॅग चेपली ना.
रे यार. सिरियसली तू बॅगवर बसलीस, ती बॅग चेपली अगं. असंच मी काही करेन या बॅगेचं, मी नाहीच जाऊ देणार आहे तुला. ठीक आहे, ओके, मी पण बसतो बॅगवर. आता चेपूच दे बॅग पूर्ण. मी एकटी कसं फेस करू रे सगळं अक्षय? कारण तू यार ते फेस करू शकतेस एकटीने. तू विसरलीस का तू कोण आहे यार? तू अमृता प्रभू आहेस यार. तू या आधी पण असे कितीतरी मॅटर्स सगळे सॉल्व्ह केलेत एकटीने, आणि तू करू शकतेस. तू विचार कर लॉजिकली. ज्या नोकरीसाठी तू सॅक्रिफाईस केलं तुझं करिअर आणि ती मला मिळवून दिली, ती नोकरी या छोट्याशा घरगुती प्रॉब्लेममुळे मी जाऊ द्यायची हातातून? पटतंय तुला? अशी आहेस तू? मला माहिती, मला विश्वास आहे तुझ्यावर. तू असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील, आणि मी आहे तुझ्या बरोबर. फोनवर का असेना मी तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. डोंट वरी अबाउट इट. माझ्यावरचा प्रॉब्लेम इथे आल्यावर मी फेस करेन, पण तू काही काळजी करू नकोस. माझा मॉरल सपोर्ट, माझ्या सदिच्छा तुझ्या पाठीशी कायम आहे. पण आता जर मी गेलो नाही ना तर खरंच नोकरीच दिली यार. अगं मी आजच सांगितलं किऊला की अमृता बघ किती सॉर्टेड आहे, शांतपणे निर्णय घेते, तिला प्रॅक्टिकली कसं वागावं हे कळतं, स्मार्ट आहे ती, इंटेलिजंट आहे, तिला एक फोकस आणि व्ह्यू या गोष्टींचं महत्व आहे. मग तू करू शकतेस खरंच. बॅगवरून उठलीस तर सामान भरता येईल बॅगमध्ये. तिथले जरा कपडे काढ. ते अगं, अरे प्लीज प्लीज भर तुझी तू, मी नाही येत का? बरं, कपडे तर काढून द्या यार. ते सगळे रात्रीचे कपडे न्यायच्यात. खरंच पळून जावंसं वाटतंय ग मला अमृता. अगं पळून जाणं हे सोल्युशन नाहीये शर्मिष्ठा. तू प्लीज कोणताही वेडावाकडा विचार करू नको. आम्ही आहोत ना, कुठला तरी पर्याय आपण शोधून काढूया, पण आम्ही मदत करू. त्यांनी घाडगेंच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. शर्मिष्ठा, मला माहितीये आज वसुधा काकू आणि माई त्या मुलाकडे जाणार आहेत. हे जेव्हापासून कळलंय ना शर्मिष्ठा, खूप टेन्शन आलंय मला. मला पण अमृता, रात्रीपासून खूप तळमळतय मी. आणि ते सगळं खरं सांगतील ग माईंना बघून. कारण त्या मुलाला तू आवडली होतीस. त्यांची कुठलीही चूक नसताना उगाच त्यांच्यावरती वाईटपणा आलाय. माईंना बघून ते नक्की माझं नाव घेणार. आय नो, पण हे बघ अमृता, काही झालं तरी तरी तुझं नाव मी याच्यात येऊ देणार नाही. घेईन मी काळजी, डोंट वरी. अमृता, मला हे असं काही म्हणायचंच नव्हतं. मला म्हणायचं होतं काही झालं तरी तू हे एकटीने अंगावर घ्यायचं नाहीये. शर्मिष्ठा, हो अमृता, कारण हे सगळं माझ्यामुळे झालं. माझी तर हिंमत पण नव्हती घरच्यांसमोर बोलायची, पण अमृता तू परक्यांसमोर बोलायचं धाडस केलंय. कोणासाठी? फक्त माझ्यासाठी. मी तुला एकटीला हे सगळं अंगावर घेऊ देणार नाहीये. मी तुला आणि अक्षयला सांगितलं होतं ना, अक्षय इथे नाहीये पण मी आहे इथे तुझ्या सोबत. किती लवकर आपण अंदाज मानतो ना.
आपल्याच माणसांबद्दल. अगं मला वाटलेलं की तू म्हणशील माझं नाव नको यायला देऊ अमृता, आपल्यावर संकट नक्कीच कोसळणार आहे. पण तू माझ्या बरोबर आहेस. हे फिलिंग खूप ग्रेट आहे शर्मिष्ठा. थँक्यू.